नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचं आज सूप वाजलंय। आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावरती चर्चा पार पडली। याविषयी बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांच्या प्रश्नांना आणि आरोपांना उत्तरं दिली आहेत। यावेळेला प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या संदर्भामधल्या प्रश्नांवरती मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं। यानंतर पुढच्या 2 वर्षात लाखो नोकऱ्या देणार असल्याचं देखील मुख्यमंत्री म्हणाले। रोजगाराचं सांगत असताना हे देखील सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही महाभरती हा उपक्रम सुरू केला होता आणि आता या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 1,20,000 सरकारी नोकऱ्या आपण दिलेल्या आहेत आणि पुढच्या 2 वर्षात तेवढ्याच अजून नोकऱ्या या महाराष्ट्रामध्ये आपण देण्याचा निर्णय केलेला आहे। एक प्रकारे महाराष्ट्राच्या इतिहासातली आतापर्यंतची सगळ्यात मोठी भरती ही या राज्यामध्ये करण्याचं काम आपण केलं आहे। नागपूरच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुंबईसाठी मोठ्या घोषणा झाल्यात। पागडी सिस्टीम मुक्त मुंबई, ओसी गिफ्ट, झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी अभय योजनेला मुदतवाढ, हाऊसिंग फॉर ऑल अशा विशेष योजनांची घोषणा झाली। यासोबतच अन्य मोठे निर्णय मुंबईसाठी झाल्याचं दिसतंय। मुंबईकरांना खुश करण्यासाठी महायुतीने मोठ्या घोषणा जाहीर केल्याचं दिसतंय। मात्र ज्या विदर्भाचा अनुशेष भरण्यासाठी आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी हे अधिवेशन होत असतं त्याला फक्त आश्वासनं मिळाली आहेत। विदर्भासाठी कोणतीही मोठी घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाही। विदर्भामधील सिंचन, आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांसाठी फक्त आश्वासनं देण्यात आली। त्यामुळे पालिका निवडणुकांचंच वजन यंदाच्या अधिवेशनावरती दिसून आलंय। विधानसभेमध्ये तुळजापूर देवस्थान पुजारी आणि ड्रग्सचा मुद्दा गाजलेला आहे। राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर देवस्थानाची बदनामी केली जात असल्याचं म्हटलं। पुजारी आणि ड्रग्ज यावरून संपूर्ण पुजारींची बदनामी होत असल्याचं राणा जगजितसिंह पाटील म्हणाले। दरम्यान राणा जगजितसिंह पाटील यांच्या आरोपांना मंत्री पंकज भोयर यांनी उत्तर दिलंय। ड्रग्ज प्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली तर 47 लाखांचा मुद्देमाल सापडला असल्याचं देखील भोयर यांनी म्हटलंय। या प्रकरणी लवकरच पोलिसांचा अहवाल देखील येणार आहे। चौकशी व्हावी ही माझी विनंती, हा माझा प्रश्न आहे। मंत्री महोदय, सन्माननीय सदस्य राणा जगजितसिंह पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या अनुषंगाने या ठिकाणी माहिती देतो की त्यानंतर या संदर्भात सखोल चौकशी करण्यात आली आणि जवळजवळ संपूर्ण गुन्ह्यामध्ये 38 आरोपी निष्पन्न झाले। याच्यामध्ये 30 आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे। सध्या 27 आरोपी जामिनावर असून 3 आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। तुळजाभवानी देवस्थानाची बदनामी कुठेतरी होते आहे का असा संशय त्या देवस्थानाच्या काही मंडळींनी त्या ठिकाणी शासनाकडे व्यक्त केला। त्या अनुषंगानं तक्रार आणि निवेदन देखील प्राप्त झालं। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ त्याची चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि तेथील पोलीस अधीक्षकच्या अखत्यारीखाली ही चौकशी सुरू आहे। लवकरच त्याचा अहवाल प्राप्त करून याच्यामध्ये जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील हे देखील तुळजापूरमधल्या ड्रग्सच्या प्रकरणावरून आक्रमक झाले। त्यांनी तुळजापूर शहरामध्ये गाजत असलेल्या ड्रग्सच्या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवरती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। तुळजापूर ड्रग्स प्रकरणामध्ये अग्रवाल नावाचा मुख्य आरोपी असूनही पोलीस त्याला अद्यापही अटक का करत नाहीयेत असा थेट सवालही आमदार कैलास पाटील यांनी विचारला। इतकंच नाही तर या संवेदनशील विषयावरती बातम्या देणाऱ्या पत्रकारांवरती आणि माध्यमांवरती दबाव टाकला जात असल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे। तुळजापूरच्या ड्रग्सच्या बाबतीत अध्यक्ष महोदय, मी मागच्या अधिवेशनात एक लक्षवेधी मांडली होती। तुळजापूर हे आई तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र आहे। त्या एवढ्या छोट्या शहरात सुद्धा काही ठराविक लोकांमुळं जर ते क्षेत्र बदनाम होत असेल तर ही आपल्यासाठी, आपल्या पूर्ण महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या ठिकाणी आरोपीच्या जबाबातून सांगितलं की आम्ही अतुल अग्रवाल नावाच्या एका पेडलरकडनं हे ड्रग्ज विकत घेतले। अद्यापपर्यंत फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। अद्यापर्यंत त्या अतुल अग्रवालला गुन्हा दाखल झालेला नाही किंवा त्या आरोपीला अजून अद्यापर्यंत पकडलं नाही। हा टॉलरन्स म्हणजे हा 0 टॉलरन्स कसा होऊ शकतो? कौशल्य विकास प्रशिक्षणार्थींच्या लक्षवेधीच्या वेळेला विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचं बघायला मिळालं। काल नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, त्यामुळे राडा देखील झाला होता। यावरून विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी मांडली, मात्र त्याला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उत्तर दिलंय। त्यांचं उत्तर ऐकून संतप्त झालेल्या विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी जी मांडली होती ती फाडून टाकली। खडाजंगीच्या नंतर मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री
प्रशिक्षणार्थींसाठी 1 जानेवारीपासून नवीन योजनेची देखील घोषणा केली आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये 2,99,000 पदं रिक्त आहेत. लवकरच शासनाकडून ही सर्व पदं भरली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. नवीन पदांच्या निर्मितीमुळे आणि सेवानिवृत्तीमुळे पदं रिक्त होत असून सरळ सेवा मार्गाच्या माध्यमातून प्रशासकीय पदं भरली जात असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. नागपूरमधल्या यशवंत स्टेडियममध्ये शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या दरम्यान 7 ते 8 आंदोलकांची प्रकृती खालावली. प्रकृती खालावलेल्या आंदोलकांना उपचारांसाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं, तर काही शिक्षकांची प्रकृती खालावल्याच्या नंतर शिक्षकांनी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी मात्र सुरूच ठेवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधल्या स्मृती भवनामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांना बोलवण्यात आलं होतं. युतीच्या आमदारांनी डॉक्टर हेडगेवार स्मृती भवनाला भेट दिली. यंदा आमदारांना संघाकडून बौद्धिक देण्यात आलेलं नाही, फक्त स्मृतीस्थळाचं दर्शन आणि स्वयंसेवकांच्या सोबत चर्चा करण्यात आली. यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र बसून त्यांनी कॉफी देखील घेतली. यानंतर दोघेही सोबतच पायऱ्या चढत बाहेर गेले. त्यामुळे फडणवीस आणि शिंदे यांच्या जवळीकतेची देखील चर्चा रंगली आहे. हरित लवादाची अजून नोटीस मिळालेली नाही अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. नाशिकमधल्या तपोवनाचं हे सगळं प्रकरण आहे. बाजू मांडल्याच्या नंतर हरित लवादा आमच्या बाजूनं निर्णय देईल, तर कुंभमेळ्याचं काम अद्यापही जोरात सुरू असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं. मला असं वाटतं की पाणी करतायत, इतके बोलतायत, पण इथे कोणी विचारायला तयार नाही. मग वेळेची तयारी अतिशय जोरात सुरू आहे. नोटीस आलेली आहे, तरी दिलेला आहे. निश्चित आमची बाजू आम्ही त्या ठिकाणी मांडू. मला खात्री आहे की हरितवाद सुद्धा त्या ठिकाणी अडचण आम्हाला निर्माण करणार नाही. नाशिकच्या तपोवनामधल्या वृक्षतोडीच्या विरोधात हरित लवादामध्ये याचिका दाखल करून अंतरिम स्थगिती मिळवणारे अॅडव्होकेट श्रीराम पिंगळे हे आज तपोवनामध्ये पोहोचले होते. त्यांनी तपोवनाची पाहणी केली आणि तिथल्या आंदोलकांसोबत त्यांनी चर्चा देखील केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येत्या 19 डिसेंबरला देशामध्ये राजकीय भूकंप होईल असं भाकीत केलंय. या दिवशी भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल आणि ही व्यक्ती भाजपचीच असू शकते असं मत देखील चव्हाणांनी व्यक्त केलं. या भाकिताचा संदर्भ चव्हाणांनी जागतिक घडामोडींसोबत जोडलाय. अमेरिकेमध्ये एका नव्या कायद्याच्या माध्यमातून येत्या 19 डिसेंबरला काही दिग्गजांची नावं जाहीर होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेमधल्या या घडामोडींचे परिणाम भारतामधील राजकारणावरती देखील होण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. मी म्हटलं की कदाचित महिनाभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल. पण 19 डिसेंबरला अमेरिकेत संसदेने कायदा केलेला आहे की अमेरिकेत एप्स्टीन नावाचा एक माणूस होता, इस्रायलचा गुप्तहेर होता. त्यानं जो धुमाकूळ घातलेला आहे अमेरिकेमध्ये, त्याचा पर्दाफाश होणार आहे. उलट चर्चा चालू आहे, कोणाकोणाची नाव आहेत, काय काय कुणी काय काय कारनामे केलेले आहेत. आणि त्यामुळं चळवळीचा मुख्य आत्मा आहे की आशा सोडायची नाही, काहीतरी होईल बहुतेक असं आम्ही आशा घेऊन पुढे चालू. दरम्यान सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या या भाकिताची गंमत घेतली आहे. बिगेस्ट जोक ऑफ द इयर अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली. तर चव्हाणांनी एनडीएची चिंता सोडावी असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. एवढ्या वरिष्ठ नेत्याने, माजी मुख्यमंत्र्यांनी इतकं बालिश विधान करावं, ज्यांचं स्वतः कराडमध्ये राजकीय बूड स्थिर नाही, ज्यांना कराडमधल्या जनतेला आणि जनतेतनं कोणी विचारत नाही, त्यांनी देशाच्या राजकारणावर आणि पंतप्रधानावर बोलावं. हा मला वाटतं डिसेंबर महिना आहे, या वर्षाचा बिगेस्ट जोक म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाण एवढे मोठे नेते आहेत, आता ते एनडीएचं भाकीत ज्योतिषी बनायला लागलेले आहेत. आश्चर्य वाटतं. पक्षाचं बघत जा ना. इतर पक्षाचं भाकीत करण्यापेक्षा स्वतःचं पक्षाचं भाकीत केलं तर बरं होईल. आणि एनडीएच्या याच्यामध्ये असा एखादा निर्णय घेताना तो अत्यंत सिक्रेट आणि
कॉन्क्रीटली घेतलं जातो ते तशी हवासुद्धा कोणाला कळत नाही. पण पृथ्वीराज चव्हाण आजकाल एनडीएच्या काळपामध्ये कसे घुसलेत हेच कळायला मार्ग नाही. रायगडच्या अलिबागमध्ये खारभूमी योजनेमध्ये बंधारा बांधण्याच्या नावाखाली शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं माहितीच्या अधिकारामधून समोर आलंय. या घोटाळ्याच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. गावांना भरतीच्या आणि उधाणाच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी शेतीच्या संरक्षणासाठी बांधण्यात येणाऱ्या खार बंधारे नावाखाली हा सगळा भ्रष्टाचार झालेला आहे. या खारभूमी योजनेमधून तब्बल 50 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाला असा दावा देखील केला जातोय. तसंच खारभूमी विभागाच्या 6 अधिकारी आणि एका ठेकेदारावरती कारवाईची मागणी केली जाते आहे. घरदार आमचं सोडून आम्ही प्रत्यक्ष बांधावरती येऊन सतत काम बघत होतो आणि आमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी काम करायला पाहिजे पण त्या पद्धतीने काम केलं नाही. या लोकांनी 35% काम केले आणि 75% बिलिंग केलेलं आहे. तर आम्हाला शेतकऱ्यांना हे लोक देशोधडा लावणार निर्णय त्याचं संगणमत म्हणजे कार्यालयांचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांचं संगणमत असं आहे की शेतकऱ्यांना रस्त्यावर येण्यासाठी आणि देशोधडा लावण्यासाठी आता प्रयत्न आहे. या बाबतीत शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झालेली आहे आणि शेतकरी कसा अधोगतीला लावून हा यांचा डाव आहे आणि त्या डावामुळं सर्व परिस्थिती अशी आहे की शासनाने याच्याबद्दल संपूर्ण विचार करून या अधिकाऱ्यांना आणि कॉन्ट्रॅक्टरला त्यांची योग्य दाखवायला पाहिजे. या मतं आमचे शेतकऱ्यांचं मत आहे. दरम्यान अशा प्रकारे बंधारा न बांधता भ्रष्टाचाराची तक्रार माझ्याकडे आलेली नाही. अशा प्रकारची तक्रार माझ्या विभागाकडे देखील जर आली तर नक्कीच या सगळ्याची चौकशी केली जाईल अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. भंडाऱ्यामधल्या थंडीमध्ये जलसमाधी आंदोलन केलं गेलं. गोसीखुर्द प्रकल्प बाधितांनी जलसमाधी आंदोलन केलंय. खासदार डॉक्टर प्रशांत पडोळेंनी जलसमाधी आंदोलन केलंय. दरम्यान गिरीश महाजन यांच्या आश्वासनाच्या नंतर 6 तासांनी जलसमाधी आंदोलन त्यांनी मागे घेतलं. गोसीखुर्द प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या ग्रामस्थांच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत, त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं आहे. आणि अधिकारी यांनी आम्हाला खूप खोटे बोललेले आहेत. त्यांनी सांगितलं काल की आम्ही तुमच्यासोबत येतो, पासेसची आवश्यकता नाही तुम्हाला, पण तिथं आमच्यासोबत कोणी आलेले नाही. आम्ही हेही म्हणलं की आम्ही गरीब प्रकल्पग्रस्त आहोत, तुम्ही शासकीय गाड्या द्या आम्हाला. त्या काल आम्हाला सांगितलं हो ठीक आहे ना आम्ही तुम्हाला गाड्या देतो, त्यासुद्धा दिलेल्या नाही. म्हणून आम्ही निराश होऊन इथं जलसमाधी घेतली. अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेरमधील जवळे कडलक या गावामधील नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. वन विभागाकडून कालपासून बिबट्याची शोध मोहीम सुरू होती. आढळा नदीकाठच्या गवतामध्ये लपलेल्या बिबट्याला बेशुद्ध करत जेरबंद करण्यात आलंय. या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या 4 वर्षाच्या बालकावरती अंत्यसंस्कार पार पडले. अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये सिद्धेश कडलक या चिमुकल्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. नातवाचा मृतदेह बघून आजीने टाहो फोडला. काल संध्याकाळी आजीच्या समोरच बिबट्यानं या चिमुकल्या सिद्धेशला उचलून नेलं होतं. दरम्यान चिमुकल्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण जवळे कडलक गाव हे सुन्न झालेलं आहे. गावकऱ्यांनी वन विभागाविषयी तीव्र अशी नाराजी देखील व्यक्त केली आहे. खेळत असताना घरातून बाहेर आला खेळताच कुणी गायब झाला समजलं. आम्ही तिकडून आलेले की घरात पाहिलं दिसलं म्हणून पाहिलं, इथं तिथं पाहिलं, या हल्लं म्हणून तिकडे गेले मी, दिसला तो. तुम्ही ज्यावेळेस तिथं पोहोचला त्यावेळेस बिबट्या देखील तिथंच होता का? तिथंच होता. आता आमची एक 35 लोकांची टीम आता त्या भागामध्ये आहे आणि ते आम्ही आता पूर्णपणे त्याचा माग काढत आहोत. आणि या गावामधला आता हा बिबट्या जो आता लोकेट झालेला आहे तो आणि इतर बिबटे आता आपण आता जोपर्यंत हे सर्व जेरबंद होत नाही तोपर्यंत आमची रेस्क्यू टीम देखील इथंच तैनात राहणार आहे. साताऱ्यामध्ये बिबट्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याचा 4ही पाय तोडलेला मृतदेह सापडला. मत्यापूर परिसरामध्ये या बिबट्याची हत्या करण्यात आली. बिबट्याच्या पायांची 18 नखं देखील गायब झाली आहेत. ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या गाडीवरती रात्री अज्ञातांनी दगडफेक केली आणि हल्ला केलाय. 2 महिन्यांपूर्वी पवन करवर
यांच्यावरती झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणी माहिती घेण्यासाठी ॲडव्होकेट ससाणे हे माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गेले होते. यानंतर माजलगाववरून धारूरकडे जात असताना विसावा हॉटेलच्या पुढे दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञातांनी ससाणे यांच्या गाडीवरती दगडफेक केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून धारूर पोलीस या घटनेचा तपास करतायत. आम्ही सगळा दौरा आटपून माजलगाव पोलीस स्टेशनला गेलो होतो. आपण बघितलं असेल. तिथून धारूर मार्गे इंदापूरला म्हणजे पुण्याला यायच्या मार्गावर आम्ही होतो. मागणं आमच्या गाडीवर 2 व्हीलर त्या 2 मागं दगड मारला, परत साईडला येऊन दगड मारला. बाकी काय नाही, थोडंसं काच इथं लागलेली आहे. बातमी दिल्लीमधली. दिल्लीमध्ये काँग्रेसनं आज SIRच्या विरोधामध्ये आंदोलन केलंय. काँग्रेसकडून वोट चोर गद्दी छोड असं या आंदोलनाला नाव देण्यात आलं. यावेळेला राहुल गांधी यांनी सरकार वोट चोरी करून सत्तेत आलंय अशी टीका देखील केली आणि सरकारवरती जोरदार निशाणा साधला. वो भी जानते हैं कि हमारी वोट चोरी पकड़ी गई है और अब बस थोड़ा सा समय बचा है, थोड़ा सा समय बचा है, पूरे देश को हमारी सच्चाई पता लग जाएगी. भाइयों और बहनों, ये वोट चोरी सिर्फ वोट की चोरी नहीं है. सबसे पहले ये इस संविधान पर, अंबेडकर जी के संविधान पर आक्रमण है. इस संविधान में लिखा है एक व्यक्ति को 1 वोट मिलना चाहिए. तो सबसे पहले वोट चोरी अंबेडकर जी के संविधान पर आक्रमण है. तर इतिहासामध्ये पहिल्यांदाच सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन म्हणतायत की आम्हाला निवडणूक आयोगावरती विश्वास नाही असं म्हणत प्रियंका गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. चुनाव आयोग की जरूरत है. चुनाव आयोग के बिना ये चुनाव नहीं जीत सकते. और याद रखिए, चुनाव आयोग के जो मुख्य 3 अधिकारी हैं उनके नाम आप याद रखिए, कभी मत भूलिए इनके नाम, क्योंकि ये आज हमारे लोकतंत्र पर वार कर रहे हैं. इतिहास में कभी ऐसा नहीं हुआ कि पूरा विपक्ष कह रहा है कि हमें विश्वास नहीं है चुनाव आयोग में. इन चुनाव में हमारा विश्वास नहीं है. ये चुनाव ठीक ढंग से नहीं किए जा रहे हैं. बातमी आहे गोंदियामधली. गोंदिया रेल्वे स्टेशनवरती धावत्या ट्रेनमध्ये चढत असताना प्रवासी, रेल्वे गाडी आणि फलाट याच्या गॅपमध्ये पडला. कर्तव्यावरती असलेल्या RPF जवानाने त्याचे प्राण वाचवले. अमित कुमार असं या देवदूत ठरलेल्या RPF जवानांचं नाव आहे. लातूरच्या औसा तालुक्यामधल्या वानवडा शिवारामध्ये एका कारला भीषण आग लागली, ज्यामध्ये ही कार जळून खाक झाली आहे. या घटनेमध्ये चालकाचा होरपळून मृत्यू झाला. औसा पोलिसांकडून या घटनास्थळाचा आढावा देखील घेण्यात आलाय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.